म्हणजे साधारण किती वर्ष आपण हे प्लॅनिंग करायला पाहिजे? सो म्युच्युअल फंड ही इन्व्हेस्टमेंट इज मिनिमम फॉर 5 years. जे पैसे मला 5 वर्षाच्या वर लागणार आहे तेच पैसे मी इन्व्हेस्ट करणार आहे. जे पैसे मला 2, 3, 4 वर्ष लागणार आहेत, मी आज चालू केलं आणि मला 4 वर्षात पैसे लागणार आहे, तर मी म्युच्युअल फंडकडे ढुंकूनही बघणार नाही आहे. इट इज अन ॲसेट क्लास जे तुम्हाला 5 वर्षानंतर रिटर्न द्यायला लागतं. सो आयडियली माझा कुठचाही खर्च 5 वर्षाचा पुढचा आहे किंवा गोल आहे, त्याला मी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणार आहे. मग त्याला काय लॉक इन पिरियड असतो का? सो लॉक इन नसतं, पण ह्याला मी मेंटल लॉक इन म्हणतो की पैसे आपण कधीही काढू शकतो, पण 5 वर्ष काढायचे नाही जर तुम्हाला त्याची फळं भोगायची असतील. आणि एखादी इमर्जन्सी आली तर आपण काढू शकतो त्याच्यातनं. सो तुम्हाला इमर्जन्सीचं उदाहरण देतो की 2020 साली कोविड आला. सगळे जण म्युच्युअल फंड्समध्ये निगेटिव्ह होते. माझा स्वतःचा पोर्टफोलिओ 4 वर्षांनी 12 लाख मायनस होता. पण काही इन्स्टन्सेस असे होते की मेडिकल इमर्जन्सी आली, घरातले सगळेजण ॲडमिट आहेत, FD तोडायला वेळ नाही आहे. फोन केला, राहुल 3 लाख हवेत, OTP टाकला, 2 दिवसात बँकेत पैसे गेले, इमर्जन्सीमध्ये पैसे आले आणि त्याने हॉस्पिटल बिल्स भरले गेले. पॉवर ऑफ लिक्विडिटी. कधी पैसे काढू शकता तुम्ही, पण काढायचे 5 वर्षानंतर जेव्हा त्याची फळं मिळायला लागतात आपल्याला. नाही, आता तुम्ही म्हणालात FD, तर FDला तर चांगला इंटरेस्ट रेट मिळतो. म्हणजे आपण वर्षानुवर्ष FDमध्येच पैसे ठेवत आलो ना. मग आता हे FD आणि SIP ह्याच्यामध्ये नक्की काय करायला पाहिजे? सो ट्रेडिशनल वर्सेस नॉन ट्रेडिशनल. ट्रेडिशनल इज FD, रिअल इस्टेट. आज साधारण FD 7 ते 8% रिटर्न्स देते. म्युच्युअल फंड साधारण 12% रिटर्न्स देतात. रिअल इस्टेट जे मी ट्रेडिशनल इन्व्हेस्टमेंट म्हणतो, त्यात तुमच्या काळात सगळ्यांना जबरदस्त फळले आहेत. पण जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेट कराल CAGR, तुम्ही म्हणाल म्युच्युअल फंड्स आर फार बेटर. मी तुम्हाला माझ्या एका क्लायंटचं उदाहरण देतो. 94 साली डोंबिवलीमध्ये 3 लाखाचा बंगला घेतला किंवा लँड घेतली. त्या 3 लाखाची आज किंमत साधारण 2.5-3 करोड आहे इन अ स्पॅन ऑफ 30 years. 94 ते 2025 31 वर्ष झालेत. 3 लाखाचे 2.5 करोड, आपण 3 करोड पकडू ना कॅल्क्युलेशनसाठी, 100 टाइम्स पैसे झाले. लुक्स फॅन्टॅस्टिक ऑन पेपर, पण मी वार्षिक परतावा बघितला ना तर तो 14-14.5% येतो. बरं, याच्यात मेंटेनन्स कॉस्ट आपण पकडली नाही, त्याने 10-12 वेळेला पेंटिंगचं काम केलं ते पकडलं नाही, प्रॉपर्टी टॅक्स आला, बऱ्याच गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तो व्यक्ती गेले 6 वर्ष तो लँड विकायचा प्रयत्न करतोय, ती विकली जात नाही आहे. द व्हॅल्यू इज ऑन पेपर. त्याचा फायदा आज घेता येत नाही. म्युच्युअल फंड्स प्रॉबब्ली तुम्हाला एवढे रिटर्न्स देणार नाहीत, पण समजा 3 करोडचे म्युच्युअल फंड्स आहेत, तुम्हाला 5 लाखाची गरज आहे, कोणी तुम्हाला थांबू नाही शकत विकण्यापासून. पण त्यावेळेला मार्केटची काय पोझिशन आहे त्याच्यावर आहे ना. ॲब्सोल्युटली. सो आत्ताची सिच्युएशन बघा. मी परवाच एक रील टाकलेला, माझा पोर्टफोलिओ 50 लाखाने खाली आला आहे फ्रॉम द टॉप. बट आज जो 2.65 करोडचा पोर्टफोलिओ तो आज 50 लाख मध्ये 2.15 झाला आहे. मी 2.15 काढू शकतो ना. दॅट इज पॉवर ऑफ लिक्विडिटी. नाही काढले तर तो परत 3 करोड 4 करोड 5 करोड जाईल. जे अशी किती वेळेला इन्स्टन्सेस येतात की मला पूर्ण पैसे लागणार आहे, फार रेअरली येतात. आणि जरी आले तर त्यावेळेला पैसे काढायला तर आहेत. जी लँड मी क्लायंटची सांगतोय त्याला आज किती पैशांची गरज लागली तरी तो काढू नाही शकत आहे. नाही, हे बरोबर आहे की लँड किंवा रिअल इस्टेट लिक्विड, तेवढी लिक्विडिटी त्याला नाही आहे. पण पूर्वी म्हणजे मला आठवतं आहे त्याप्रमाणे कधी कधी अक्षरशः 3 वर्षात डबल व्हायचे, नंतर 5 वर्ष झाली, मग 7 वर्ष झाली. आणि सध्या असं आहे की एक थोडासा लल आलेला आहे रिअल इस्टेटला. पण शेवटी आपली एक इंडियन मेंटॅलिटी आहे, रोटी कपडा मकान, म्हणजे आपलं स्वतःचं घर पाहिजे. बरोबर आहे. तर त्यामुळे हे सगळं किती खरं असलं ना तरी प्रत्येकाला स्वतःचं घर हवं असतं. म्हणजे भले बिलियनर्सनी जरी सांगितलं की नाही रेंटल घरामध्ये राहा, तर तुम्हाला काय वाटतं, रेंटल घरात राहावं का विकत घ्यावं घर? तुम्हाला तुम्ही कुठल्या घरात राहता? येस, मी तेच सांगणार होतो. मगाशी आपलं बोलणं झालं. मी स्वतः रेंटेड हाऊसमध्ये राहतो. मी घर घेण्याच्या अगेन्स्ट बिलकुल नाही आहे. ओके, घर प्रत्येकाचं झालं पाहिजे, कारण तो एक इगो आहे. कधी झालं पाहिजे ह्याच्यावर माझं नेहमी वक्तव्य असतं. म्हणजे झालं पाहिजे 100% घर विकत घ्यायला हवं, 100% घेतलं पाहिजे. मी तुम्हाला एक्झाम्पल देतो. कालच एक व्यक्ती ऑफिसमध्ये आलेले, वय वर्ष 32, 2 वर्ष लग्नाला झालेले. बायको दररोज कचकच करते की तुम्ही घरच घेत नाही. कारण तेच होतं की आईबाबांपासून वेगळं राहायचंय, पण वेगळं घर पाहिजे. नवरा म्हणतो की आपण थांबू थोडंसं,
पण पैसे नाहीत आता डाऊन पेमेंट करायला, तर आपण काय केलं पाहिजे? सो ह्याच्या सोल्युशनसाठी ते माझ्याकडे आलेले आहे. सो त्याचीच केस मी तुम्हाला क्वांटिफाय करून सांगतो. त्याचं साधारण तो ₹80,000 EMI घेणार होता. म्हणजे 1 करोडचं त्याचं घर होतं, 1 करोडचं लोन होतं, ₹50 लाख त्याला डाऊन पेमेंट करायचे होते. ₹50 लाख मध्ये 20-22 लाख त्याच्याकडे होते. उरलेले पैसे बाबा, मित्र, परिवार असं करून तो 27-28 लाख घेणार होता. अज्युम करतो ते घर न घेता त्याचे जे 25 लाख डाऊन पेमेंट करणार होता ते त्याने म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवले. लोन न घेता 80,000ची SIP चालू केली. ओके, दिस इज अ प्रॅक्टिकल थिंग. मी त्याला म्हटलं 2 सिनॅरिओ अज्युम करू. तो आज घर घेत नाही आहे, जे पैसे ते म्युच्युअल फंड्समध्ये टाकतोय. 25 lakhs लमसम इन 5 years, 12% विल गिव्ह यू अराउंड 45 lakhs. मी आज 25 लाख जे डाऊन पेमेंट करतोय त्याच्याऐवजी मी म्युच्युअल फंडमध्ये 1 रकमी टाकले तर 5 वर्षात 12% 45 लाख होतात. 80,000ची EMI न देण्याच्या ऐवजी मी 80,000ची SIP केली, 10% वाढवली तर ती 5 वर्षात 12% 80 लाख होतात. 45 lakhs प्लस 80 लाख साधारण 1.25 crores होतात. इमॅजिन अ लाईफ आफ्टर 5 years. माझ्याकडे 1.25 करोड आहेत. माझा कॉन्फिडन्स असा आहे, मी जिथे बोट ठेवीन तिथे मी घर घेऊ शकेन. दॅट इज वॉट मी ज्याच्यासाठी तडफडत असतो लोकांना, ते हे असतं की आज पैसे नाही आहेत तर तुम्ही तडजोड घेऊन फ्लॅट घेता. जेव्हा पैसे असतात तेव्हा मी म्हणतो मला हिरानंदानी इस्टेटमध्येच फ्लॅट घ्यायचा आहे, मी ते बघायला जातो, मी पैसे देतो, मी काम फत्ते करून येतो. ती पोझिशन येणं खूप इम्पॉर्टंट आहे. पैसे घेऊन फ्लॅट घेणं, पैसे असताना फ्लॅट घेण्याची मजाच काही वेगळी आहे. पण मग एखाद्याने जर घेतलेला असला फ्लॅट तर एक तर तो ॲप्रिशिएट होतो आणि तुम्ही रेंट पण मिळतं, याविषयी काय वाटतं? ॲप्रिशिएट होतं ह्याच्यावर खूप माझं म्हणजे मी खूप निगेटिव्ह आहे ह्याच्यावर. सध्या होत नाही. येस, माझ्याकडे एवढी लोक येऊन रडतात की 2015 साली मी फ्लॅट घेतला आहे, 2020 साली मी फ्लॅट घेतला आहे, 2022 साली फ्लॅट घेतला आहे. एक तर EMIचं बर्डन खूप झालं आहे. दुसरी गोष्ट, कोविडनंतर अनसर्टन्टी खूप झाली जॉबमध्ये. कधी जॉब जाईल हे सांगता येत नाही आहे. तिसरी गोष्ट, जसं 40-45 यायला लागते, जशी माझे बाबा 63व्या वर्षी पण माझ्यासारखंच काम करतात, तशी आजची पिढी 45-50 नंतर नाही काम करू शकत. आणि त्यासाठी लागतं कुशन. म्हणजे आज मला बॉस बोलला तर मी सांगू शकतो बॉसला नाही येत मी ऑफिसला, पण मी घरी रामलो आणि मला कळलं की माझे पैसेच नाही आहेत तर मी नाही करू शकत ते. फक्त तुमची पिढी करू शकते. येस, पण माझी पिढीमध्ये पण मी माझ्या मित्रांना बघतो की प्रत्येकाची घरं आहेत पण कोणी बोलू नाही शकत कारण कोणाकडे पैसे नाही आहेत. विजावी मी त्यांना फ्लॅट घेताना पण सांगायचो की थोडं पोस्टपोन करा, पैसे कमवा, म्हणजे फ्लॅट घेतल्यानंतर पण तुमच्याकडे पैसे राहतील. आज काय होतं की डाऊन पेमेंटमध्ये सगळे पैसे जातात, मग EMIचं बर्डन होतं, लाईफ सर्कलमध्ये फिरत राहतो. तुम्ही एन्जॉय कधी करणार लाईफ? डोंट डू दॅट. दुसरी गोष्ट, रेंटल यील्डची. ठाण्यात आहोत आपण, 2.5 करोडचा मी टाटा सिरीजमध्ये राहतो, 3.25 करोडच्या फ्लॅटला मला ₹60,000 भाडं आहे, विच कम्स टू 3 to 4% रेंटल यील्ड. त्यात एजंट फी जातो, दर 2-3 वर्षाने त्याला पेंटिंग करून द्यायचं आहे. रेंटल यील्ड कम्स टू 2-2.5%. 2-2.5% एफडीत ठेवा ना पैसे, एफडी तरी 60% देते तुम्हाला. म्हणून मी नाही म्हणतो की रिअल इस्टेट घेताना अशी घ्या की पैसे साठलेत, आता काय करायचं त्या पैशांचं कळत नाही, मी रिअल इस्टेट घेतली. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.